विराज, नमस्कार. अरे वा, राजकारणी असून वेळेत आलात. गुड. हां, नाही मॅडम, तसा मी सगळीकडे वेळेतच येतो. आपण तुम्हाला पोलीस स्टेशन शोधायला काही वेळ नाही ना लागला फार? गाडे पाटील, मी वकील आहे. पोलीस स्टेशनला येणं माझ्यासाठी नवीन नाही. नाही, मी आपलं सहजच बोललो तुम्हाला. इथून पुढे ना सहज बोलू नका, विचार करून बोला. आणि आता जर शिळोप्याच्या गप्पा झाल्या असतील ना तर कामाचं बोलूया. हो, चला. वेंकी दादा, या कालिंदी धर्माधिकारी वकील आहे, आपली केस लढणार आहेत. त्या जे प्रश्न विचारतील ना त्याची तू उत्तरं दे. हां, तुला जे काही विचारायचंय ते प्रश्न विचारतील या तुला, ठीक आहे? हां, इथे कुठल्याही प्रकारचा परफॉर्मन्स नकोय. तुम्हाला जर आत थांबायचं असेल ना तर एकदम गप्प थांबायचं. एकही शब्द बोलू नका प्लीज. ओके. मला सांगा, कधीपासून तुम्हाला ऐकता बोलता येत नाहीये? कधीपासून तुम्हाला ऐकता आणि बोलता येत नाहीये? मी सांगू का? दादा असं म्हणतोय की लहानपणी ऍक्सिडेंट झाला होता तेव्हापासून त्याला ऐकता आणि बोलता येत नाही. मग इथे सरेंडर कधी केलं? इथे सरेंडर कधी केलं? काही दिवस झाले असं म्हणतोय. तुम्ही हा गुन्हा केलाय? हा गुन्हा केलाय? त्यांनी मान खाली घातली म्हणजे त्यांनी गुन्हा नाही केलाय हे तो कबूल नाही करणार. तसं असेल तर अवघड आहे. मग गुन्हा केला अशा कागदावर सही का केली? सही का केली? तो म्हणतोय कारण त्याला गरज होती. किती मोकळं वाटतंय ना इथे जयंत. पण एक रोमॅन्टिक गेम खेळायचा का? एकदम असं एखाद्या बंद पिटाऱ्यातून बाहेर आल्यासारखं वाटतंय. जानू, हा काय वेडेपण आहे? मी कधीतरी तुझ्यावर प्रेम केलं हे जगालाच काय स्वतःला सांगायची लाज वाटते. जानू, ही गन कुठून आली तुझ्याकडे? बस तुझ्यामुळे माझी आजची कोमत गेली. वेंकी दादाला पण तूच विहिरीत ढकललं होतंस. इथे भेटलास पुन्हा कधीही भेटू नकोस. गुड बाय मिस्टर जयंत कानिटकर.
जानू, आता तू ह्या फोटोच्या फॉर्म मध्ये कायम माझ्या नजरेसमोर राहणार. जानू, तुला बघतच राहावं असं वाटतं. किती सुंदर आहेस तू. तुला माहितीये का, तू अगदी माझ्या मनातल्या जानू सारखी दिसतेस. आय लव्ह यू जानू. आय लव्ह यू. आता पुन्हा एकदा आपण दोघं एकत्र असणार या घरात. या घरात आपण दोघं, आपल्या दोघांनी हे घर भरलेलं असणार. मी पहावे तू दिसावे, पारणे या मनाचे फिटेना, अंतरेची अंतरीही कातरीही सारी मिटेना. हीच प्रीती हीच भीती, वीण दोघातलीही तुटेना. हेच कोडे रोज थोडे, सोडवावे तरीही सुटेना. आस मुकल्या जीवनाची, आज खुलता कळी ही खुलेना. वाट चुकल्या या मनाची, आज खुलता कळी ही खुलेना. नंतर एक पोरगी आली एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.